वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये अजून एक घमासानाला सुरुवात झाली आहे. एका बाजूला प्ले बॉयज आणि दुसऱ्या बाजूला जीवदानी माऊली फुलपाडा. ऋतिक पागी समोर जयेश बनसोडे. बिग बॅटल बिटवीन टू टीम्स. फुलपाडा डावी एकमेकांसमोर आहेत आणि पहिला चेंडू बघूयात कोणाच्या नावे होतोय. बाबू समोर जयू. ओ पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय, सिंगल साठी जातोय. एक धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसते. जयूच्या खांद्यावरती व्हाईट जर्सी, बाबूच्या खांद्यावरती व्हाईट जर्सी, म्हणजेच दोघांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलेला आहे. अनिकेत मुळे हा स्ट्राईकला येणारा बॅटर जो ॲज अ ओपनर म्हणून आलाय प्ले बॉयज फुलपाडासाठी. दोन्ही संघांचा खेळ हा चित्त थरारक राहिलाय त्यांच्या ग्रुप स्टेज मध्ये. आता राऊंड ऑफ 16 मध्ये खेळत असताना त्यांचा खेळ बघण्यासारखा असणार आहे. पुन्हा एकदा सन्मान दिला. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. निलूच्या हातामध्ये चेंडू जातोय. एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे. 24, 25, 26, 30, 32, 36, 46, 40, 42, 44 अशा अनेक धावा बघितल्यात. पण आता या मॅच दरम्यान किती धावा दिसणार आहेत, किती होत, कमी होत, जास्ती होत, संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत असणार आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पुन्हा एकदा या ऐतिहासिक मॅचचे साक्षीदार होण्यासाठी. डाऊन द ग्राउंड समोर बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडूला पाठवलंय आर पार, सीमारेखा पार, चौकार. राडा होणार बरं नाही ऐकणार. चौकार आला. 4 धावा आल्या जयेश बनसोडेच्या बॅट मधून आणि या 4 धावा आल्यानंतर खुशीची लहर त्यांच्या डगआउट मध्ये. जल्लोष करत असताना सगळे चेहरे, जे त्यांचे प्रशंसक आहेत, जे त्यांचे दर्शक आहेत, आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत असताना ऋतिक पागी कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो. या स्पर्धेमध्ये एक गोष्ट मात्र आपण बघितली, वार झालाय तर प्रतिवार सुद्धा झालाय आणि प्रतिवार झाल्यानंतर मॅचला अजून मजा येत गेली आहे. जीवदानी माऊलीने जर का हा सामना जिंकला तर सिद्धांत वारंग सिद्धू यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ऋतिक पागी समोर. हो यावेळेला समोरच्या दिशेने फलंदाजामध्ये फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी मिस. लगातार 2 चौकाराला 500 रुपये. लगातार 2 विकेटला 500 रुपये परशुरामजी पाटील साहेब यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. प्ले बॉयज फुलपाडा, जीवदानी माऊली फुलपाडा आणि या 2 संघांमधलं हे बॅटल. जे उभे आहेत डगआउट मध्ये त्यांनी बसून घ्या प्लीज. प्लीज बसून घ्या. आपण तुमच्यासाठी खुर्च्या आहेत. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लाडेल. वार पलटवार, प्रतिवार, प्रति हल्ला. कुणी केलाय कल्ला? संतोष यादव. याद आएगी संतोष की हर बार जब इस मुकाबले की बात की जाएगी. पाणी आणि फर्स्ट एड किट घेऊन जा प्लीज. लक्ष द्या जरा. संतोष यादव स्वतःला झोकून दिलं बघा. 40+ उमर. खाली नाम के लिए, खाली नंबर के लिए. मेरा जज्बा आज भी 16 का 18 का है. दॅट इज कॉल वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट. न सांगता सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात. हे प्रेम आहे. म्हणूनच वसई विरार मध्ये अंडरआर्मचं क्रिकेट मोठ्या प्रमाणात प्रगती साधतंय. All credit goes to all players, all teams and association. चेंडू जवळ जवळ सीमारेखा पार होता आणि त्याला अडवत असताना आतमध्ये फेकलं. संतोष यादव. कितने भी जख्म हो जाए लेकिन हम हार नहीं मानने वाले. जरा जास्त असेल तर प्लीज आपण रिप्लेस करायचंय. रिस्क घेऊ नका.
कॅरम वरती ज्या प्रकारे स्ट्रायकर रिबाउंड होतो त्या पद्धतीने संतोष लाईन जवळ जाऊन परत आलाय. तो आलाय, तो थांबलाय, लढण्यासाठी तयार झालाय. मी या संघाचा महत्वाचा आधार आहे. येस, सगळ्यांनी बसायचं आहे. मागे जे ग्रामस्थ बसले त्यांना माहिती दिसत नाही. डगआउट मध्ये जे कोण उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती आपण बसून घ्या. सफिशियंट जागा आहे, तुम्हाला बसून सुद्धा मॅच दिसेल. आयोजन कमिटीच्या वतीने वारंवार सांगण्यात येत आहे, त्या विनंतीचं पालन करा. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. सूरज चव्हाण, चला प्लीज बसून घ्या. आमचे व्हॉलेंटियर्स इथपर्यंत येऊन तुम्हाला गाईड करतील, पण त्या अगोदर आपण बसलात तर बरं होईल. फुलपाडा डाबी म्हणजेच काय तर प्ले बॉयज फुलपाडा वर्सेस जीवदानी माऊली फुलपाडा. या अंगामध्ये नव्याने खेळणारी टीम प्ले बॉयज, पण कित्येक वर्ष या वसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणारी टीम, अंतर्गत खेळणारी टीम जीवदानी माऊली. या दोन संघामधला बॅटल आहे. तयार होते जयेश बनसोडे, पण त्याच्या समोर उभा ठाकला होता निखिल पवार. पवार दी पॉवर. चेंडू स्टॉप, आणि तो चेंडू स्टॉप झाल्यानंतर फक्त एकच धाव आली आहे. प्रत्येक डॉट वरती टाळी आहे, प्रत्येक रन्स वरती टाळी आहे, प्रत्येक अटेम्प्ट वरती टाळी आहे, कारण या मॅचचं महत्व सगळेजण जाणून आहेत. भरपूर महत्वाची मॅच, मोस्ट इम्पॉर्टंट. अनिकेतमुळे टॅप केलं चेंडूला, एकच धाव. संयम गमवायचा नाही. ऋतिक पागी क्विक ऍक्शन मध्ये आलाय, कालच्या दिवसाचा हिरो. काल एक त्याने ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता जीवदानी माऊलीला, आणि तो मात्र मैदानाच्या आतमध्ये. खूप सारे खेळाडू मॅच संपल्यानंतर सुद्धा घरी गेलेले नाही आहेत. जे घरी गेलेले आहेत त्यांनी त्यांचा मोबाईल, त्यांची टीव्ही ऑन केली आहे आणि बघतायत. या एमपीएलचा थरार, चेंडू अडवलाय. तू शेर मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर, बाकी सब ढेर, असं सांगतायत एकमेकाला. विजय सावंत चेंडू अडवला, फेकी केली, पण जयेश बनसोडे पुन्हा एकदा तयार. नव्या उमेदीनं पुढच्या चेंडूवर खेळण्यासाठी. सूरज समोर बॅकफुट जाऊन खेळलाय, चेंडूला अडवलाय, फेकी करण्यामध्ये बाबू कमी पडलाय, आणि एक धाव त्यांनी पूर्ण केली आहे. सिंगल आली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी टॉस झाला त्यावेळेला. चला चला प्रेक्षक वर्ग, आयोजन कमिटीला कोऑपरेट करायचं, व्हॉलेंटियर्सना कोऑपरेट करा. व्हॉलेंटियर्स तिथे आहेत, त्यांना कोऑपरेट करायचंय. टॉस झाला त्यावेळेला दोघांनीही खूप कमी शब्द वापरले होते. आम्ही आमचा नॅचरल गेम खेळू, आम्ही आमचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू, पण ते शब्द कमी होते. एफर्ट मध्ये कोणतीही कमी राहणार नाही याची काळजी घेतली आहे. सूरज चव्हाण त्याच्या समोर, अनिकेत मुळे, ओ चेंडू सीमारेखा पार. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला हादरा, पहिला आणि मोठा मासा गळाला. अनिकेत मुळे डिपाच. राडा होणार बरं नाही ऐकणार. पहिली विकेट आली आहे. अनिकेत मुळे बाद झालाय, पण अनिकेत मुळे जात असताना प्ले बॉयज कडून दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये येत आहे. याच मैदानावरती आरसीसी साठी खेळत असताना ज्या खेळाडूने आपला झंझावात दाखवला होता दुर्गेशिलनच्या अगेन्स्ट, खेळाडूचं नाव होतं सईद सय्यद, मैदानाच्या आतमध्ये आलाय प्ले बॉयज साठी. आणि प्ले बॉयज साठी येत असताना स्ट्राईक एंड वरती तो आहे. त्याच्या समोर सूरज चव्हाण. बिग बॅटल, शेवटचा अंतिम चेंडू, 12 धावा. ओ यावेळेला काय, ओ प्लेट एच एच अँड गॉन. बॅक टू बॅक विकेट. वन मोर विकेट डाऊन. प्ले बॉयजला लागलेला दुसरा मोठा धक्का. गॉन. राडा होणार बरं नाही ऐकणार. राडा होणार, पण कशाचा, बॅट आणि बॉल मधला. नन अनादर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रतीक सिंग. बच्ची मैदानात आलाय गोलंदाजी मार्क वरती. प्रणय, आणि प्रणय आल्यानंतर प्रणय च्याकडून खूप साऱ्या अपेक्षा जीवदानी माऊलीला आहेत. स्वतः कर्णधार सूरज चव्हाणने खूप चांगला कमबॅक करून दिलाय, आणि दुसऱ्या बाजूला कर्णधार म्हणून एक चौकार जयेश बनसोडेने लगावलाय. 2 षटकाच्या खेळामध्ये 12 धावा आतापर्यंत आपण बघितल्यात. आता येणारे 12 चेंडू, येणारे 12 चेंडू किती धावा देणार. प्रणय
चेंडू घेऊन तयार आहे. टायमर इज ऑन नाव. टायमर ऑन आहे. 12 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. चला प्रणय समोर जयेश बनसोडे. पहिला बॉल वेगवान डाऊन द ग्राउंड. चेंडू सरळ निघून गेला. इंटू द गॅप. 4 रन्स. चौकार. थँक्यू. हाथी घोड़े फौज तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. असं सांगत असताना चौकार लगावलाय. चौकार आलाय. 4 धावा आल्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रणय. साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये जातोय का नाही. चेंडू लाडवण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय. नो +1. 2 धावा. त्या डगआउटचे 2 भाग झालेत आणि ते 2 भाग प्ले बॉयज आणि जीवदानी माऊलीचे आहेत. दोन्ही बाजूने आवाज येतोय. विनंती एकच आहे. तुमचा उत्साह खूप चांगला आहे. तुमच्या सगळ्या आवाजाला आम्ही ऍक्सेप्ट करतोय. फक्त एकच आहे की त्या आवाजातून दुसरं काही दिसायला नको. खेळाला खेळाप्रमाणे सगळ्यांनी खेळा ही सगळ्यांना विनंती. डगआउट मध्ये सगळ्यांना विनंती आहे मागे व्हायचंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी जातोय. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. चेंडूला अडवलंय नीलूने. सिंगल. धावपल करते. धावा 19. 2 चेंडूचा खेळ झालाय. प्रणय समोर जयेश बनसोडे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलंय. कोणाचे काय प्रोडिक्शन, कोण काय म्हणेल, पण जयू म्हणतोय ऐकावं जनाचं करावं मनाचं. आणि त्यामुळे एका धावेसाठी त्याने केलेला फटका. सिंगल धावली आहे. प्रणय समोर प्रतीक सिंग. प्रतीक सिंगने ऑन साइडला चेंडूला खेळलाय. पुन्हा एकदा सिंगल धाव येते. प्रणय शांत चित्ताने खेळ करतोय. जीवदानी माऊलीमध्ये या वर्षी प्रणयला संधी मिळाली आणि ती संधीचं सोनं करत असताना कोणत्या प्रकारचं दडपण त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये. इतक्या मोठ्या हाय व्होल्टेज मॅच मध्ये आता जयेश समोर पुढील चेंडू. टॅप केलं. फेकी. आणि ती फेकी करत असताना रिस्क घेतली गेली होती. सिंगल धाव आली आहे. 22 धावा धावपल करते. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड आफ्टर दॅन 2 विकेट. लास्ट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये. प्रतीक समोर प्रणय आणि प्रणयने हा चेंडू हाताळत असताना 1 धाव धावपलकामध्ये ऍड. 3 षटक संपली. 23 धावा धावपलकावरती. 2 गड्यांच्या पतनानंतर प्ले बॉयज फुलपाडा. ये तमलय नावात, ये वाट आहे गावात, ये तमलय नावात, वाटलंय गावात, आपल्याला फिरायचं नाव. हो माग बाप आलाय उडायला. तमलय नावात, वाट आहे गावात, आपल्याला फिरायचं नाव. ठेवतो या काढून, ठेवतो या काढून, हलव्यात शिरायचं नाव. चला निखिल पवार नवीन गोलंदाज. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. बघा या आमचे प्रेक्षक वर्ग. प्रेक्षक खेळाडू सगळेच आलेत कारण त्यांना माहित आहे मनोलपाड्यामधील 2 सण. चला टायमर ऑन आहे. शेवटचा अंतिम षटक. नेक्स्ट मॅचचा टॉस. अच्छा 2 मिनिटं एक्स्ट्रा देणार आहे का. काही हरकत नाही, काही हरकत नाही. 2 मिनिटं एक्स्ट्रा मिळणार आहेत प्ले बॉयज आपल्या माहितीसाठी. यानंतरची होणारी मॅच दोन्ही संघाने टॉस साठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. JCCB कंगारू मुक्कामपाडा. आता इथे समोरच केला जाणार आहे कारण प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. विपुल गमरे शेवटचा षटक घेऊन. पहिला चेंडू. हो विपुलची फ्लाइट समजू नाही शकला. बॅट्समॅन खूप फास्ट आणि त्यामुळे फक्त 1च धाव येते. सिंगल आली. 24 वरती धावपलक जाऊन थांबले. किती धावा मोठ्या, किती धावा छोट्या या दोन्ही संघांना माहित आहेत. एक संघ असा ज्याने 24 साठीचा संघर्ष पहिल्या मॅच मध्ये बघितलाय. एक असा संघ ज्याने 36 धावांना सुद्धा पार करत असताना त्यांचा संघर्ष दाखवलाय. यावेळेला शेवटच्या क्षणाला बॅट. लेट कट. प्रणय बीट. सिंगल धाव 1 रन.
प्ले बॉईज फुलपाडा, प्ले बॉईज फुलपाडा वर्सेस जीवदानी माऊली फुलपाडा. विपुल गमरेचा चेंडू, चेंडू निघून चाललाय. ओहो हो, पुन्हा एकदा एक धावेसाठी, पुन्हा एकदा एक धाव. ओ यावेळेला रनआउटची संधी, रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद प्रतीक सिंग दीपात. बिग विकेट. थँक्यू डीजे. रंगामध्ये रंग भरण्यासाठी आमचे डीजे मास्टर सुद्धा तयार आहेत आणि तशीच गाणी काहीशी. क्रिकेटमय वातावरण, खेळ भावना जपत असताना खेळणारे आमचे दोन्ही संघ. विपुल गमरे समोर जयेश बनसोडे, बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय शुभम कांडेकर. रनआउटची संधी, रनआउटची संधी, फलंदाज बाद. आता कोण बाद, सौरभ वावाळ की जयेश बनसोडे? सौरभ वावाळ बाद झालाय, त्याला मैदानाबाहेर जावं लागतंय. बघा किती क्विक. जयेशला माहित होतं स्ट्राईक मला गरजेची आहे, पण चेंडूला जोपर्यंत एसटीवरती लावलं जाईल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाली होती. राहुल परदेशी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. लास्ट बॉल आहे का? थँक्यू टीचे. 27 लास्ट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 27 वरती धावपलक. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचले का प्ले बॉयज? सगळ्या प्रश्नांची उत्तर या चेंडू नंतर. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये विजय सावंतच्या. खेळीचा अंत जयेश बनसोडेच्या. आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपत असताना 28 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय जीवदानी माऊली फुलपाडा या संघासमोर प्ले बॉयच्या वतीनं. बजावावी. चला दोन्ही कर्णधार मंचाच्या समोर यायचं, तिथे टॉस केला जाणार आहे. जेसीसी बी विपक्ष कंगारू मुक्कामपाडा. अच्छा, मंचाच्या समोर. मी म्हटलं मंथनच्या समोर. मंथनच्या समोर काय? चला ट्रॉफी आहे तिथे यायचंय. चला या दोन्ही कर्णधार ट्रॉफी समोर यायचंय. प्ले बॉयज जर का हा सामना जिंकते तर प्रशांत गाडीगावकर यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस आहे. सिद्धांत वारंग यांच्याकडून जर का जीवदानी माऊली जिंकली तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसांची खैरात, खेळाडूंचा खेळ अजून उंच व्हावा यासाठी दोन्ही बाजूने त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला जातोय. हे आमचे दर्दी प्रेक्षक आले दोन्ही कर्णधार. हा काय आला? अक्षय मुक्कामपाडा कंगारू, सागर वजे इकडे राईट साईडवरून येतं. कंगारूची एंट्री इकडून होते. मी विनंती करेल सुमित पाटील यांना की आपण टॉस करायचा आहे. बघा आमच्या कर्णधारांना येण्यासाठी सुद्धा इतका उशीर लागतो. बघा झाडावरती उभे आहेत प्रेक्षक आणि तिथून सामन्याचा आनंद लुटतात. आता हे कोणतं झाड आहे? अच्छा इथे वरती ती तो ठीक आहे, त्याच्या वरती जाऊन. सागर काय घेतलं? सागरला बॅटिंग पसंत आहे. सागरने घेतलं बॅटिंग. म्हणजेच कंगारू मुक्कामपाडा विन द टॉस. दे हॅव इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय जेसीसी बी ला. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. ऋतिक पागी आणि विपुल गमरे ही जोडी मैदानात आली आहे. त्यांच्या समोर जयेश बनसोडे. टायमर स्टार्ट होणार आहे. मॅचला सुरुवात केली जाईल. यानंतरची मॅच सुद्धा तितकीच गरमाईने भरलेली असणार आहे. एकदम रफ अँड टफ. त्यानंतरची सुद्धा तितकीच रफ अँड टफ असणार आहे.
सो विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. जयेश बनसोडे बॉलिंग मार्क वरती, समोर ऋतिक पागी. बेस्ट वर्सेस बेस्ट युद्ध. पहिला चेंडूवरती सन्मान. शांत चित्ताने एका धावेसाठी चेंडूला ढकललंय आणि एक धाव धावपलकामध्ये सुरुवातीला ते धावपलकाचा श्रीगणेशा झालाय. क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली जातीये. डावखोऱ्या फलंदाजानंतर उजव्या हाताच्या फलंदाजाला थांबवण्यासाठी युवा रचना. जयेश बनसोडे समोर विपुल गमरे. विपुल गमरे समोर जयेश. कट केलं चेंडूला पाठवलं एका धावेसाठी. सिंगल आली आहे. मॅचचं कॅल्क्युलेशन काय? प्रेक्षकांच्या माहितीसाठी फुलपाड्यातलं क्रिकेट मागील 3 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की आज तिथे त्या फुलपाडा प्रीमियर लीगचा 4 वर्षापूर्वी झालेला उदय तिथून ती आता प्लेअर फॅक्टरी बनली आहे. खेळाडूंची फॅक्टरी बनली आहे. इतकं मोठ्या प्रमाणात क्रिकेट फुलपाड्यात खेळलं जातं अंडरआर्मचं आणि त्यामुळे हे फुलपाड्यातलं कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात आपल्या सर्वांना वाढताना दिसतंय. जयेश बनसोडे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न ऋतिक पागीने केलाय. चेंडूला एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसतेय. 3 चेंडू आणि 3 धावा. अशीच काहीशी मॅच तेजस वर्सेस डीसीसी होती. तेजस वर्सेस डीसीसीची मॅच सुद्धा अशीच काहीशी होती आणि ती पुढे जाता 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 शेवटी शेवटच्या षटकावरती सगळा भार येऊन थांबला होता. ज्यांनी सावरलं ते जिंकले, ज्यांनी नाही सावरलं ते पराभवाच्या छायेत गेले. पण मॅचला मजा आली होती. सिंगल धाव. जयेश बनसोडे समोर ऋतिक पागी. 4 चेंडू 4. ओ यावेळचा चेंडू निघून गेलाय. ओ बाबूसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्यात. क्रुशल मुमेंटला टी शर्टला लागलाय असं त्यांनी सांगितलंय आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठं मन असावं लागतं आणि त्यांनी सांगितलं मोठ्या मनाने की माझ्या टी शर्टला लागलाय. डॉट बॉल आलाय. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. जयेश समोर ऋतिक पागी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला एकासाठी खेळलाय. सिंगल धाव आली आणि सिंगल धावेने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि संपल्यानंतर 18 चेंडू आणि गेम कैसी नेम का ये गेम है. गेम कैसी नेम का ये गेम है. नेम का ये गेम है. नेम का ये गेम है. येस येस पाणी हवंय. बॅट्समनला पाणी हवंय. पाणी द्या जरा. बॅट्समनला पाणी हवंय. थँक्यू डीजे. 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. 18-23. 5 धावावरती. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची परिभाषा आहे. किती धावावरती किती धावा खाली. तर आता 5 धावावरती आहेत प्ले बॉईज आणि जीवदानी माऊली या धावांचा पाठलाग करते. सय्यदच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय आणि असं असताना स्ट्राईक एंडवरती फलंदाज ऋतिक पागी. बाबूला पण बघताय. बाबूचा कालचा खेळ ज्यांनी बघितलाय त्या सगळ्यांना विश्वास आहे की ऋतिक पागी काहीतरी इथे चमत्कार करेल. आणि दुसऱ्या बाजूला सय्यदने घेतलेला मॅन ऑफ द मॅचचा जो किताब आहे तो सुद्धा सगळ्यांना आठवतोय. म्हटल्यानंतर सय्यद काहीतरी चमत्कार करेल असं सुद्धा सगळ्यांना वाटतंय. लेट्स सी. हो शेवटच्या क्षणाला बॅटमॅन केली. चेंडूला पाठवलं एका धावेसाठी. सिंगल धाव येते. झाडावरती बसून कोणतरी जर मॅच बघत असाल तर स्वतःची काळजी स्वतः घ्या. काल एक झाडावरून खाली आला होता मॅच बघता बघता. त्यामुळे मॅच गरम आहे. आपण या थंडीमध्ये गरम नका होऊ तिथे बसून. काळजी घ्या. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा विपुल गमरे. यावेळेला चेंडू आतून बाहेर गेलाय. पंच गंभीर तटस्थ आहेत. म्हणजेच हा चेंडू येतोय डॉट. आता खरी मॅचला मजा येणार आहे. प्ले बॉयज साठी आनंदाची गोष्ट म्हणजे 2 डॉट आता झालेत. 2 डॉट म्हणजे खूप मोठा फासला बनला गेलाय. खूप मोठा फासला बनला गेलाय. मॅच कुठे टर्न होणार, मॅचचा की पॉइंट काय असणार आहे, की फॅक्टर काय असणार आहे याच्या शोधात सगळे आहेत. पण सध्या तरी ही मॅच डॉट आल्या असली किंवा अजून काय झालं असलं तरी सुद्धा अजूनही पिक्चर क्लिअर नाहीये.
अजूनही पिक्चर क्लिअर नाहीये. 2 चेंडूचा खेळ. विपुल गमरे समोर आहे. सईद सय्यद 6 धाबा धावपलकावरती. हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद. विपुल गमरे डिपार्ट्स. गॉन. होणार बरं नाही ऐकणार. राडा होणार बरं नाही ऐकणार. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालाय. विपुल गमरे आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आत आलाय आकाश साळुंके. आकाश साळुंके मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तो येत असताना धावपलकाची स्थिती 6 धावांवरती धावपलक थांबलंय. 22 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये 15 मध्ये 22. किती चौकार. कोणत्या षटकात कोणावरती आक्रमण. कोणाला टार्गेट केलं जाणार. चर्चेला उदाहरण आलंय. वारंवार फिल्डिंग बदलली जाते. प्ले बॉईज साठी एकच सूचना. टायमर ऑन आहे. टायमर ऑन आहे आणि टायमर ऑन असताना आकाश साळुंके समोर सईद सय्यद. या मॅच मध्ये की फॅक्टर काय ठरू शकतं. क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये की फॅक्टर काय राहणार आहे. हो यावेळेचा चेंडू लक्ष्टमच्या बाहेर. वाईड +1. चौकारासाठी विचार झाला. सिंगल साठी विचार झाला. विकेट साठी विचार झाला. पण हा विचार कोणी नव्हता केला की मध्येच एखादा वाईड येऊन अशा प्रकारचं काहीतरी घडेल. दोन्ही डॉटला भरून काढण्याचा प्रयत्न. दोन्ही नव्हे ते 3 मधले 2चा फासला क्लिअर केलाय. वाईड +1. रोहित जाधव यांना सुद्धा बीट करत असताना चेंडू मागे गेलाय. धावपलकरती 8 धावा बघायला मिळतात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. धीरू इकडून तिकडे तिकडून इकडे येतच चाललाय. कारण ऋतिक पागी स्ट्राईक एंड वरती आलाय. सईद सय्यदचा पुढील चेंडू. हो यावेळेला चेंडूला बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीवर पाठवलाय. कव्हर ड्राईव्हच्या रूपाने सीमारेखा पार. चौकार. ओहो क्या बात है. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी. हौसले है बुलंद सफर अभी भी है जारी. ऋतिक पागी ऑन फायर. कव्हर ड्राईव्हचा फटका. आडव्या बॅटने चेंडूला पाठवलं सीमारेखा पार चौकारासाठी. मॅच टर्न होतीये. 12 धावा धावपलकावरती आल्यात. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. जॉन्टीचा सेलिब्रेशन. सईद सय्यद पलटवार करण्यासाठी पुन्हा एकदा तयार. चौकारानंतर पुन्हा एकदा सिंगल. 1 धाव आलीये. 13 धावा झाल्यात. 1000 रुपयाचं बक्षीस सिद्धांत वारंग यांच्याकडून जीवदानी माऊलीसाठी आहे. जीवदानी माऊली जिंकली तर अष्टविनायक विरार यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 13 पर 1. किती धावा येणार. सईद समोर. आकाश टॅप केलं चेंडूला. एका धाब्यासाठी खेळलाय. सिंगल धाव येते. सिंगल है तो मंगल है. मंगल है तो दंगल है. और दंगल है तभी तो मजा है. पर वो दंगल कौन सा. रन विकेट डॉट सेलिब्रेशन ओनली. ती दंगल अपेक्षित आहे. षटकार खेळ संपलाय. दुसऱ्या 2 षटकानंतर 14 धावा धावपलकावरती. 12 चेंडूमध्ये 14ची गरज. ओव्हर कंपॅरिझन बघा. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉप. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर. थँक्यू डीजे. बघा या अगोदर स्क्रीन वरती ओव्हर कंपॅरिझन दाखवलं होतं. ओव्हर कंपॅरिझन म्हणजे मागील इनिंग मध्ये
अल्पेश कळंबे यांच्याकडून जीवदानी माऊली जिंकली तर 5,000 रुपयाचं बक्षीस. कंपॅरिझन असं होतं, प्ले बॉईज 2 षटकानंतर 12 धावा होत्या पण जीवदानी माऊलीच्या 14 आहेत. पण टार्गेटच्या समोर जर का त्या इक्वेशन वरती नजर टाकली तर सरासरी वर खाली दिसते. प्ले बॉयचा सुद्धा चष्मा वरचढ आहे पण 12-14 समसमान 50-50. अनिकेत मुळेच्या हातामध्ये चेंडू सोपवल्यानंतर पहिली धाव धावून कंप्लीट केली गेली आहे. प्रशांत गाडीगावकर यांच्याकडून 3,000 रुपये. तिकडे ते प्ले बॉईज साठी पण दुसऱ्या बाजूला अल्पेश कळंबे 5, सिद्धांत बारंग 1 आणि अभि अष्टविनायक विरार यांच्याकडून 1,000. लेट सी अनिकेत मुळे काय करतोय. क्षमतावान खेळाडू तो सुद्धा आहे. ऋतिक पागी समोर त्याला आता चेंडू हाताळायचे आहेत. 11-13 ही इक्वेशन आहे या मॅचची. ओ लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट. ओ यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड आलाय. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. सिच्युएशन बदलत चालली आहे. सेलिब्रेशन कोणता संघ करणार. हो हलक्या हाताने खेळले चेंडूला आतमध्ये येणारा चेंडू सिंगल साठी जातोय. अष्टविनायक आता मनीषने कमेंट्स टाकले 965 करोड पब्लिक मॅचला बघते. आशुतोष डोंगरे यांच्याकडून प्ले बॉय जर जिंकली तर 5 कोंबडे. ये कुछ अनोखा आहे. अनिकेत मुळे समोर आकाश साळुंके. ओ बाजूला काढलंय, दिशा दिलीये. चेंडू स्क्वेअर विकेट जातोय. एका धावेसाठी सिंगल आणि 18 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. 3 चेंडूचा खेळणं शिल्लक. प्रेक्षक हो प्ले बॉयच्या सपोर्टसाठी कोण आले जोरदार टाळ्या वाजवायचे. जीवदानी माऊलीच्या सपोर्टसाठी कोण आले जोरदार टाळ्या जाऊ द्यात. आणि आता MPL ला बघण्यासाठी कोण आले त्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. थँक्यू सो मच. सगळ्यांना भरभरून प्रेम द्या. या मॅचला कोणता संघ जिंकणार प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला. समोर बाबा गोल्डीन. एक तेरी तो एक मेरी पर जीतेगी किसकी बारी ये भी देखना होगा. चांगली फिल्डिंग. धाव नाही आली. आता इक्वेशन 8-10. 8 मध्ये 10. 1 अंकी संख्येमध्ये 2 अंकी संख्या करायची आहे. अनिकेत मुळे बॉलिंग मार्क वरती आहे. ज्यांच्या राऊंड ऑफ 16च्या मॅच झाले जे जिंकले ते खुश, पराभूत झाले ते निराश. पण ज्यांच्या बाकी आहेत त्यांच्या आता नख 2 दातांच्या मध्ये आले. त्याचं कारण काय माहितीये का. इतका मोठा क्राऊड आहे आणि या सगळ्या क्राऊड समोर आता इथला माहोल थोडस गरम वाटायला लागलंय. या गुलाबी आणि कडकडीत थंडीमध्ये गरमी मैदानाच्या आत आहे आणि यायला सुद्धा जागा नाही आहे. प्रेक्षक जिथे भेटेल तिथून बघण्यासाठी या मैदानावरती आलेले आहेत. टायमर ऑन आहे. टायमरवरती लक्ष द्या. आकाश साळुंके त्यांच्या समोर अनिकेत मुळे. लास्ट बॉल. हो यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू लाडे रनआउटची संधीचं सोनं झालंय का. संधीचं सोनं झालंय का. आकाश साळुंके रनआउटच्या रूपाने बाद होतील की अजून काही. यस गंभीरने सांगितलंय मान डोलवत असताना बोट वरती करत असताना यस फलंदाज बाद. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही र. शिस्तीत राब्याट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही र. थँक्यू टू या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू ऐशी दाव तुझा येता जमैशी जपून आपुली खेळी. काय करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तो झेल घ्यावया जो तो फासे टाकी.
मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळणार डाव, या साऱ्यांना जर चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि चपळ जो जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. टाइमर ऑन, टाइम ऑन आहे. जीवदानी माऊली जिंकली तर साई चरणकडून 500 रुपये, समीर विचारे यांच्याकडून 1000 रुपये. मित्र हो, टाइमर, टाइम संपलाय. ओहो, एक प्लेयर एक खेळाडूला बाहेर काढावं लागणार आहे. आता हा मोठा कहाणीमध्ये ट्विस्ट. 10 प्लेयरने खेळणारी मॅच आता 9 प्लेयरने खेळावी लागणार आहे. आणि असं असताना आता काय घडणार, इक्वेशन काय या मॅचची? 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. 5 मध्ये 8 पडली आहे मोठी गाठ. कोण सोडवणार? जो सोडवणार त्याचं भलं, आणि नाही सोडवणार त्याची 8 असल्या कारणाने वाट लागणार आहे. राऊंड ऑफ 16 मधून बाहेर निघणार आहे. जीवदानी माऊली जिंकली तर मनीष गरत कडून 5 कडकनाथ कोंबडे. ये क्या सीन आहे? आता त्याची डेफिनेशन वेगळी असणार आहे. लेट्स सी. रोहित जाधव रोटी याच्या हातामध्ये चेंडू आहे. ज्या रोहितने अनेक मैदान आपल्या बॉलिंगद्वारे गाजवली आहेत, आणि त्याच्या समोर ऋतिक पागी, ज्या ऋतिक पागीने कालचा दिवस या मैदानावरती गाजवलाय. एक असा सामना, त्या सामन्याने सगळ्यांना निर्देशनं दिली होती की या मैदानावरती चौकार मारणं माझ्यासाठी तरी सोपं आहे, असं त्याने सांगितलं होतं. 5 मध्ये 8, 5 मध्ये 8 जास्त वेळ जातोय, लगेच फिल्डिंग लावायची आहे. प्ले बॉयज, आमच्या व्यासपीठावरती सगळे खेळाडू येऊन बसलेत. 5 चेंडू आणि 8 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. एमपीएल ची फायनल नाहीये, पण सगळ्यांना फायनल सारखी वाटते. रोहित जाधव रोटी समोर, या वेळेला ऋतिक पागी बाबू. ओ ओ ओ ओ यस, इट्स अ वाईड. वाईड आलाय. रेफर केलंय पंचांच्या निर्णयाला. रेफर केलंय, वाईड आहे की नाही बघितलं जाणार आहे. बॉलला तर सोडलंय, आता धाकधुकी बॅटरच्या मनामध्ये सुद्धा आहे. व्हॉट अ मॅच. प्ले बॉयज वर्सेस जीवदानी माऊली. ओ हो 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 हो, येस, इट्स अ वाईड. बाहेरून चेंडू आतमध्ये आला. रिव्ह्यू लॉस्ट. आता 5-7, 5-7, 5-7, 5-7. कोण पार करणार? आता जे खेळायला नाहीत, ज्यांची मॅच संपली आहे, ज्यांची मॅच बाकी आहे, त्यांचे सुद्धा हृदय धडधड करायला लागलेत. ओ, हलक्या हाताने खेळलंय, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलंय. संयमी खेळी ऋतिक पागीने केली आहे, आणि त्यामुळे आतापर्यंत जीवदानी माऊली या मॅच मध्ये आपण प्ले बॉयज फुलपाडा विशेष कौतुक. त्या 28 धावांचा बचाव करण्यासाठी त्यांनी एव्हरी स्टेप खूप चांगल्या प्रकारे घेतली, आणि ती स्टेप घेत असताना या मॅच मध्ये वेगळी रंगत आली. रोहित जाधव गोलंदाजी मार्क वरती असताना त्याच्या समोर विजय सावंत आहे. विजय सावंत अनेक वेळा अशा प्रकारच्या दडपणाखाली तो खेळताना आपल्याला दिसलाय, पण रोहितला सुद्धा सिमिलर एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे प्ले बॉयज किंवा जीवदानी माऊली कोणीही बाजी मारू शकतं. 4-6. ओ ओ ओ, अंडर प्रेशर दडपण गोलंदाजावरती. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईड बॉल. अतिरिक्त धाव, आणि आता अतिरिक्त धाव आल्यानंतर 4 मध्ये 5.
रोहित जाधव रोटी समोर विजय सावंत. ओ टॅप केलं चेंडूला, एका धावेसाठी पाठवलंय, पुन्हा एकदा सिंगल. बाई 1-1 रन. मितेश पाटील यांनी राऊंड ऑफ 16 चालू व्हायच्या अगोदर सांगितलं, सर सुपरवर आज नाही करायची, उद्या करायची आहे. जर ती सुपरवर ठेवली असती तर कदाचित अजूनपर्यंत तिसरी मॅच चालू असती. कारण तितका वेळ पहिली मॅच सुद्धा तशाच काहीशा स्थितीमध्ये आली होती. मितेश पाटील याचसाठी जाणले जातात, त्यांना पुढचं खूप दिसतं. 3-4. रोटी समोर बाबू. ओ यावेळचा चेंडू, ओ हो दोघांसाठी. बघा मॅच संपल्यानंतर कुणी मध्ये यायचं नाहीये, जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाही तोपर्यंत. दोन्ही संघांसाठी विशेष सूचना नोट करा, अंडरलाईन करा. 2 चेंडूचा खेळानं शिल्लक आणि 2 मध्ये आता 3 धावांची गरज. पब्लिकने सुद्धा नाही यायचं, कोणीच नाही. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा, आता 2 मध्ये 3. चला कोणाकोणाला वाटते प्ले बॉय जिंकेल? आता कोणाकोणाला वाटते जीवदानी माऊली जिंकेल? एमपीएल चा थाट सुपर हिट. त्या एमपीएल मध्ये 2 मध्ये 3 अशी स्थिती. या सामन्यामध्ये प्ले बॉईज वर्सेस जीवदानी माऊली. रोहित जाधव समोर विजय सावंत. ओ यावेळेला रोहितने जज केलं, पाहिलं गेलं आणि हे पाहत असताना मात्र आता 2 मध्ये 3च्या स्थितीमध्ये कोणाचं पार्ट जड होणार. मॅच 50-50 बराबर का मुकाबला है दोनों तरफ. ओ ओ ओ ओ ओ तूने सोडला, मी नाही सोडला. तुला नाही गरज, मला नाही गरज. राणा होणार बरं नाही ऐकणार. राणा होणार बरं नाही ऐकणार. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. 2 मध्ये 3. येस 2 मध्ये 3 आणि त्यामध्ये एखादा. ओ यावेळेला काय कळलं? 1 मध्ये 2. आता रोहित जाधव 1 मध्ये 2 जिंकणार कोण? जीवदानी माऊली वर्सेस प्ले बॉईज. व्हॉट अ मॅच. हृदयाची धडधड वाढवणारी, ठोके चुकवणारी. चला फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन पोझिशन वरती या. आपल्या मॅचच्या गरमाईप्रमाणे तुम्हा दोन्ही संघांना दिलेला वेळ पुरेसा आहे. सो विनंती आहे आपल्याला की आपण त्वरित पोझिशन मध्ये यायचंय. 1 बॉल 2 मध्ये काय ऋतिक पागी बाबू इथे चौकाराला अंजाम देईल की प्ले बॉईज फुलपाडा या मॅचला जिंकेल? 1 मध्ये 2 ची गरज असताना सगळ्या देवी दैवतांची आठवण आली आहे आणि असं असताना आता रोटी समोर ऋतिक पागी ज्याने कालचा दिवस गाजवलाय. आजचा दिवस कोणाचा होणार? कोणाला उद्याच्या दिवसाचं तिकीट मिळणार? एमपीएल चा थरार, एमपीएल सीझन 6. ओ यावेळेला चेंडू वाढलाय, रनआउटची संधी, मॅच फिनिश. ओ ओ ओ ओ ओ कितका तू डॉन तन्ना अरे गरे फेटे हाँ मान जरे बेटे घणे लेवा ना तू ठेके कितका तू डॉन तन्ना अरे गरे फेटे खेल खेलेगा खिलाड़ी यार साफ रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा गोली गोली चलेगी गोली पर गोली चलेगी. चला 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 लगेच मैदान खाली करायचंय. मैदान खाली करा. प्ले बॉईज आणि जीवदानी माऊली खूप चांगली आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. बिग राउंड ऑफ क्लॅप्स फॉर बोथ टीम्स. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्रिकेट प्लेयर हियर. सुपर. एवढी गरमी मॅच मध्ये दिसली की थंडी उडून गेली आहे.
मॅन ऑफ द मॅच चा मानकरी कोण असणार? जीवदानी माऊलीसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्यात. खूप चांगला खेळ त्यांनी सुद्धा करून दाखवला. प्ले बॉईजने खूप चांगला फिनिश करून दाखवलाय आणि त्यामुळे दोन्ही संघांचं विशेष कौतुक. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर जयेश बनसोडे.